पुणे पुढच्या घडामोडीकडे संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र दिलं। राऊतांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची तक्रार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। हर्षवर्धन सपकाळ यांचा मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास विरोध होता। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात लिहिलेल्या या पत्रानं काँग्रेस श्रेष्ठी मात्र शिवसेनेवर नाराज आहेत। काँग्रेस श्रेष्ठी पूर्णपणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पाठीशी असल्याची माहिती आहे। राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेण्यासाठी ठाकरेंची सेना आग्रही। सपकाळांविरोधात राऊतांची काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार। सूत्रांच्या माहितीनुसार संजय राऊतांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पत्र लिहिले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास विरोध होता। हर्षवर्धन सपकाळांविरोधात लिहिलेल्या पत्रानं काँग्रेस पक्षश्रेष्ठी शिवसेनेवर नाराज असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान काँग्रेस पक्षश्रेष्ठी सपकाळांच्या पाठीशी असल्याची माहिती आहे। हर्षवर्धन सपकाळांनी राज ठाकरेंबाबत चर्चा करून कळवतो असं राऊतांना पत्र लिहिलं होतं। तरीही राऊतांनी पत्र लिहिल्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज आहेत। अद्याप कुठलीही चर्चा झालेली नसताना राज ठाकरेंना सोबत घेण्याचा प्रश्नच नसल्याचं काँग्रेसचं मत आहे। तर राज ठाकरेंना सोबत घेतल्यानं परप्रांतीय मतदार लांब जातील असंही काँग्रेस पक्षश्रेष्ठींचं मत आहे। मनसे सोबत घेण्याचा किंवा इतर पक्ष सोबत घेण्याच्या अनुषंगानं हे शिष्टमंडळ नव्हतं। हे स्पेसिफिकली शिष्टमंडळ कशासाठी होतं की निवडणूक आयोगाचा जो गोंधळ आहे त्या गोंधळाच्या अनुषंगानं त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणे हा एकंदरीत त्या शिष्टमंडळाचा हेतू होता आणि त्या हेतूच्या अनुषंगानं सर्व राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला आणि चीफ इलेक्टोरल ऑफिसरला भेटलेले आहेत। त्यामुळे यात आघाडीचा युतीचा असा कुठल्याही प्रकारची चर्चाच त्या ठिकाणी शक्य नसल्यामुळे ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या अनावश्यक आहे असं वाटतं। राजसाहेब अशा लोकांसमोर राहूच शकत नाही। राहिले तरी यांना ते वटणीवर आणतील। राजसाहेब जर समजा महाविकास आघाडीत समजा गेले तर सर्वांना वटणीवर आणतील। सकाळचं 9 वाजता ते भाषण बंद होऊन जाईल। तिकडे बुलढाण्यातलं तिकडे तो पोंगा बंद होऊन जाईल। सर्व बंद होणार आहे। त्यामुळं राजसाहेब हे अशा लोकांना आणि राजसाहेबांनी कधीच आपल्या भूमिकेवर कॉम्प्रोमाइज केलं नाही। त्यामुळं मला असं वाटतं आपण वाट बघू। काळच त्याचं उत्तर आहे।